महाराष्ट्राचा अभिमान, महाराष्ट्र दिन. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांच्या फुटीवर गुरुवारी सकाळी शिक्कामोर्तब झालं. मात्र तरीसुद्धा संबंधित खासदारांच्यापैकी कुणाकडूनही फुटीला अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही. फुटीर खासदारांना तुडवण्याच्या आदेशामुळंही या सगळ्या प्रकरणातली रंगत वाढली असून खरोखर ठाकरेंची शिवसेना आपल्या मूळ रूपात पुन्हा पुढे येणार का याची महाराष्ट्राला उत्कंठा लागून राहिलेली आहे. फुटीर म्हणून शिक्का बसलेल्या 2 खासदारांनी अद्याप मौन बाळगल्यामुळं संभ्रमावस्था कायम आहे. याच सगळ्या विषयावर आणि शिवसेनेतल्या अंतर्गत राजकारणासंदर्भात आज आपण बोलणार आहोत आणि या सगळ्या प्रकरणाचे अनेक पदर जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी विजय चोरमारे. आपण पाहताय महाराष्ट्र दिनमान. 10 जूनला राजधानी दिल्लीत NDAची बैठक झाली. आपल्याला आठवत असेल की या बैठकीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसला आपला वर्धापन दिन 1 दिवस पुढे ढकलावा लागला होता. नरेंद्र मोदी यांनी पंडित नेहरू यांच्यापेक्षा अधिक दिवस पंतप्रधान पद भूषवल्याबद्दल NDAच्या वतीनं आरत्या ओवाळण्याचा कार्यक्रम त्या दिवशी ठेवला होता. त्यावेळी शिवसेनेचे प्रमुख एकनाथ शिंदे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यात ऑपरेशन टायगर संदर्भातली पहिली अधिकृत बैठक झाल्याचं सांगण्यात येतं. अर्थात त्यासाठीची तयारी शिंदे यांनी आधीपासूनच करून ठेवली होती. जशी पहिल्या बंडाच्या वेळी वर्षभर आधीपासून त्याने आमदारांची मोड बांधायला सुरुवात केली होती, त्याचप्रमाणे लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिंदे यांनी ठाकरे गटाच्या खासदारांना गळ टाकायला सुरुवात केली होती. एकनाथ शिंदे यांनी शिवसेना फोडल्यानंतर त्यांच्या विरोधात ठाकरे यांच्यासोबत राहिलेले हे लोक होते. शिंदे यांना गद्दार म्हणून शिव्या देणारे हे सगळे खासदार होते, हे इथं लक्षात घ्यायला हवं. लोकसभेपर्यंत पोहोचलेल्या लोकांच्या निष्ठा किती तकलादू होत्या हे सुद्धा इथं लक्षात येतं. परंतु सध्याचं राजकारण केवळ पैशाच्या बळावर चालतं. एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात पैशाचं प्रस्थ वाढवलं. पूर्वी मतदारांना विकत घेतलं जात होतं. शिंदे राजकारणात सक्रिय झाल्यावर मतदारांचा दर वाढलाच, पण त्याही पुढं जाऊन लोकप्रतिनिधींना विकत घेण्याचं प्रमाण वाढू लागलं. साधनशुचितेच्या राजकारणाच्या गप्पा मारणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या नाकाखाली हे सगळं बिनबोभाटपणे सुरू होतं आणि सुरू आहे. 10 जूनच्या बैठकीनंतर एक बातमी बाहेर फुटू लागली. परिस्थितीचा अंदाज आल्यावर उद्धव ठाकरे यांनी खासदारांची बैठक बोलवली. 14 तारखेला झालेल्या या बैठकीत 3 खासदार प्रत्यक्ष उपस्थित होते. ते म्हणजे अरविंद सावंत, अनिल देसाई आणि राजाभाऊ वाजे. तिघांनी ऑनलाईन उपस्थिती लावली तर तिघे गैरहजर राहिले. याच दिवशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातल्या संभाव्य फुटीचा अंदाज आला होता. परंतु पुढच्या सगळ्या घडामोडी इतक्या फटाफट होतील याचा अंदाज कुणाला आला नव्हता. पक्षांतरबंदी कायद्यातून सुटण्यासाठी 9 पैकी 6 खासदारांनी फुटणं आवश्यक होतं आणि शिंदे यांनी तेवढी जमवाजमव केली होती. तरीसुद्धा अगदी परवापर्यंत उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा कडवट शिवसैनिक मानले जाणारे धाराशिवचे ओमराजे निंबाळकर यांचंही नाव फुटीरांच्या यादीत यायला लागलं. ईशान्य मुंबईतले खासदार संजय दिना पाटील यांचंही नाव यादीत आलं. बाकीच्याबद्दल कुणाला आश्चर्य वाटत नव्हतं, कारण खासदारकीमुळंच त्यांचं अस्तित्व होतं. ओमराजे निंबाळकर हे तर सरपंच होण्याची लायकी नसताना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी आपल्याला आमदार खासदार केल्याचं जाहीरपणे सांगत होते. संजय दिना पाटील यांना पक्षबदल नवीन नाही, त्याने अनेक मुक्काम करीत ते शिवसेनेपर्यंत पोहोचले. एकदा शरद पवारांच्यामुळे ते खासदार झाले, दुसऱ्यांदा त्यांना ठाकरेंच्यामुळं खासदारकी मिळाली आणि त्यांच्या मुलीला नगरसेवकपदी मिळालं. ठाकरेंना सोडलं तर त्यांच्या कपाळावर गद्दारीचा शिक्का बसेलच आणि त्याही पुढे जाऊन त्यांचं राजकारणसुद्धा संपेल. त्याचमुळं ओमराजे निंबाळकर आणि संजय दिना पाटील या दोघांच्या निर्णयाबद्दल आश्चर्य व्यक्त होत होतं आणि आजसुद्धा या दोघांच्या संदर्भात काही एक संभ्रमावस्था आहे. गुरुवारी अरविंद सावंत यांनी बोलावलेल्या शिवसेना संसदीय पक्षाच्या बैठकीला या दोघांनी दांडी मारली. मात्र अद्यापी या दोघांच्या भूमिका स्पष्ट झाल्या नाहीत.
या सगळ्या ऑपरेशनबद्दल अद्याप ही शंका व्यक्त केली जाते ती त्याचमुळं. या सगळ्यामध्ये ओमराजे निंबाळकर यांच्या फुटीचं जे कारण सांगितलं जातं आहे ते धक्कादायक आहे. ओमराजेंचे वडील पवनराजे निंबाळकर यांची 20 वर्षापूर्वी हत्या झाली, त्यामध्ये पद्मसिंह पाटील हे आरोपी आहेत. या प्रकरणामध्ये वडिलांची हत्या करणाऱ्यांना शिक्षा मिळावी असं वाटत असेल तर त्यांनी ठाकरेंना सोडावं अशी अट घालण्यात आली होती असं सांगितलं जातं. संजय राऊत यांनी तसा जाहीर आरोप केला आहे. ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनीही त्या संदर्भातलं ट्विट केलं आहे. ही वस्तुस्थिती असेल तर आपली लोकशाही कड्याच्या टोकावर उभी आहे आणि कोणत्याही क्षणी तिचा कडेलोट होऊ शकेल हे लक्षात घ्यायला हवं. ज्या न्यायालयांनी पक्षफोडीसारख्या घटना रोखण्याची भूमिका बजावायला हवी त्यांनासुद्धा पक्षफोडीच्या राजकारणात सामील करून घेतलं जात असल्याचं दिसून येतं आहे. अर्थात आता जे काही चाललं आहे त्यालासुद्धा माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड हेच कारणीभूत आहेत. कारण शिवसेना फुटीच्या प्रकरणात शक्य असताना त्यांनी निकाल दिला नाही, ते तसेच लोंबकळत ठेवले, ते अजूनही तसंच आहे. त्यामुळं लोकशाहीचे जे धिंडवडे निघत आहेत त्या पापातमधले वाटेकरी धनंजय चंद्रचूड हे सुद्धा असल्याचं मानण्यात येतं. आता सरन्यायाधीशांनीच पुढं चाल दिली असेल तर खालचे न्यायाधीश सत्ताधाऱ्यांना सामील झाल्यावर आश्चर्य वाटून घेण्याचं कारण नाही. एकूण संजय राऊत यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाचा गोलपिटा झाल्याचं विधान केलं आहे, तर हा गोलपिटा करण्यात न्यायालयांची भूमिका महत्त्वाची राहिलेली आहे. खासदारांनी बंड करण्यामागची जी कारणं सांगितली जातात ती म्हणजे बालिशपणाचा कळस आहे. पक्षाचे नेते कुणाच्या सांत्वनासाठी गेले नाहीत, कुणाच्या बायकोला दवाखान्यात बघायला गेले जात नाहीत अशी कारणं सांगितली जात आहेत. असल्या कारणावरून खासदार फुटणार असतील तर आपण काय लायकीच्या लोकांना उमेदवारी दिली होती याचं आत्मपरीक्षण ठाकरे कंपनीनं करायला हवं. अर्थात ते त्यांनी आधी करायला हवं होतं. आज शिंदेंच्याकडे असलेले आणि मवालेची भाषा बोलणारे लोकप्रतिनिधी हे मूळचे एकत्रित शिवसेनेतले आहेत. त्यांच्या मवालेपणाबद्दल सगळा दोष शिंदेंना देता येणार नाही, त्याची जबाबदारी ठाकरे यांना टाळता येणार नाही. खासदार फुटल्याबद्दल ठाकरे यांच्या स्वभावाकडे बोट दाखवलं जातं. संजय राऊत यांच्या शिवराळपणाचे दाखले दिले जातात, परंतु एका पक्षाकडून निवडून येऊन शेण खाऊन दुसऱ्या पक्षाकडे जाणाऱ्या खासदारांच्या प्रमादाकडे डोळेझाक केली जाते. ठाकरे यांचा स्वभाव आणि संजय राऊत यांचा शिवराळपणा या त्यांच्या व्यक्तिगत बाबी आहेत, परंतु खासदारांची फूट ही फार मोठी आणि लोकशाहीच्या नरड्याला नख लावणारे आहे. लाखो लोकांच्या मतावर निवडून येणारे लोकप्रतिनिधी अशा रीतीने स्वतःचाच बाजार मांडत असतील तर त्याचं खापर कुणाच्या तरी स्वभावावर फोडणं म्हणजे या खासदारांच्या कृत्याला समर्थन देण्यासारखं आहे. लोकशाहीच्या हत्येच्या पातकामध्ये सहभागी होण्यासारखं आहे. या फुटीमुळे एकनाथ शिंदे यांचा फायदा म्हणजे त्यांच्या पक्षाला केंद्रात एक कॅबिनेट मंत्रिपद मिळू शकेल आणि कदाचित हे नवं मंत्रिपद त्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांना मिळू शकेल. या फायद्याबरोबरच शिंदे यांचं महाराष्ट्रातलं वजन वाढणार आहे. देवेंद्र फडणवीस यांना शह देण्याच्या अमित शहा यांच्या राजकारणाला शिंदे यांची भक्कम साथ भविष्यात मिळत राहील, हा झाला शिंदे यांचा फायदा. दुसरीकडे भारतीय जनता पक्षाला संसदेतल्या बहुमताच्या बळावर अनेक गोष्टी साध्य करायच्या आहेत. परवाच लोकसभेत फेटाळलं गेलेलं जे विधेयक आहे, महिला आरक्षणाच्या नावाखाली जे मतदारसंघ फेररचनेचं विधेयक आणलेलं होतं, ते विधेयक त्यांना पुन्हा एकदा मंजूर करून घ्यायचं आहे. त्यासाठी कोणत्याही मार्गानं त्यांना आवश्यक संख्याबळ जमवायचं आहे. ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसचा बंगालमध्ये पराभव झाला. या पराभवानंतर अवघ्या महिनाभरात त्यांचे 20 खासदार भाजपनं फोडले. पाठोपाठ उद्धव ठाकरे यांचा पक्ष फुटला. यानंतरचा क्रमांक 8 खासदार असल्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा लागला तर आश्चर्य वाटायला नको. हे सगळं म्हणजे भाजपला झालेल्या सत्तेच्या भस्म्या रोगाचं लक्षण आहे आणि या रोगाबद्दल कोणी बोलत नाही. ज्यांनी बोलायचं ती प्रसारमाध्यमं ठाकरेंचा स्वभाव आणि राऊतांचा शिवराळपणा यावर अधिक खर्च करताहेत. ज्या निवडणूक आयोगानं काही हालचाली करायला हव्यात, दखल घ्यायला हवी, तो आयोग सत्ताधाऱ्यांचा बटीक बनला आहे आणि लोकांचं शेवटचं आशास्थान ज्याला मानलं जातं ती न्यायव्यवस्था सत्तेला शरण गेली आहे आणि जिथली न्यायव्यवस्था कणाही म्हणते तिथल्या नंदनवनाचं वाळवंट व्हायला वेळ लागत नाही. भारत सध्या त्याच मार्गावर आहे, कारण एवढं सगळं घडल्यानंतर जी कायदेशीर लढाई होईल त्यात लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला हे कुणाच्या बाजूने निर्णय देतील हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही.
राजकारणातले असले छोटे मोठे खेळ करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आंतरराष्ट्रीय पातळीवर खालावलेल्या प्रतिमेकडे लोकांचं दुर्लक्ष व्हावं असाही भारतीय जनता पक्षाचा या पाठीमागचा एक डाव असू शकतो. या सगळ्या घडामोडींच्या मध्ये संजय राऊत यांच्या 2 दिवसात बदललेल्या विधानांची नोंद घ्यायला हवी. शिवसेनेनं आक्रमक बनण्यासंदर्भातला प्रश्न त्यांना काल विचारला होता. त्यावेळी आक्रमक बनायचं म्हणजे तरुण कार्यकर्त्यांनी तुरुंगात जायचं का, आपलं भविष्य पणाला लावायचं का, असा प्रश्न राऊत यांनी विचारला होता. आणि त्याच संजय राऊत यांनी आज फुटीरांना तुडवा या बाळासाहेब ठाकरे यांच्या जुन्या आदेशाची आठवण करून दिली. त्यामुळे नजीकच्या काळात फुटीर खासदार किती उजळ मात्यानं वावरतात हे बघावं लागेल. बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना या निमित्तानं का होईना आपल्या मूळ रूपात येते का हे सुद्धा बघावं लागणार आहे. उद्धव ठाकरे यांची शिवसेना या बदलासाठी सज्ज आहे का याचीच महाराष्ट्राला उत्कंठा आहे. धन्यवाद.